आज आपण तबल्याची ओळख करून घेणार आहोत। तबल्याच्या विविध भागांना काय म्हणतात, तबल्यामध्ये कोणते चामडे वापरले जाते, तबल्यासाठी कोणते लाकूड आणि धातू वापरले जाते, ही सर्व माहिती आज आपण घेणार आहोत। तबल्याची उत्पत्ती भारतात झाल्याचे मानले जाते। तबला 18व्या शतकापासून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमुख तालवाद्य आहे। तबला भजन, कीर्तन आणि कव्वाली यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांमधील प्रमुख तालवाद्य आहे। तसेच कथ्थक सारख्या नृत्य सादरीकरणात देखील तबला वापरला जातो। तबला ही तालवाद्यांची एक जोडी आहे। यामध्ये दोन वाद्यांचा समावेश होतो। या जोडीतील छोट्या वाद्याला तबला, दाया, दाहिना, सिद्ध किंवा चट्टू म्हणतात, तर मोठ्या वाद्याला डग्गा, डुग्गी किंवा बाया म्हणतात। उजखोऱ्या व्यक्तीच्या उजव्या हातास तबला आणि डाव्या हातास डग्गा असतो। तबला हा प्रामुख्याने खैर, शिसम, बाभूळ, महोगनी आणि सागवान यांसारख्या लाकडांपासून बनवला जातो, तर डग्गा तांबे, पितळ आणि स्टील यांसारख्या धातूंपासून बनवला जातो। तसेच डग्गा लाकूड किंवा मातीपासूनही बनवला जातो। ही दोन्ही वाद्ये आतून पोकळ असतात। दोन्ही वाद्यांवर चामड्याचे पडदे बसवलेले असतात। यामध्ये चामड्याचे वेगवेगळे थर असतात। या पडद्यांना चामडी वाद्याने ताण दिला जातो। पडदे बनवण्यासाठी प्रामुख्याने शेळी किंवा बोकडाचे कमावलेले चामडे वापरले जाते आणि वादी बनवण्यासाठी म्हैस किंवा बैलाचे कमावलेले चामडे वापरले जाते। तबल्याचे तोंड तुलनेने लहान आणि डग्ग्याचे तोंड मोठे असते। तबला आणि डग्गा वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध असतात, पण साधारणपणे दोन्ही वाद्यांची उंची 10 ते 11 इंच असते। तबल्याच्या पडद्याचा व्यास सुमारे 6 ते 7 इंच असतो, तर डग्ग्याच्या पडद्याचा व्यास सुमारे 9 ते 10 इंच असतो। तबल्याचे वजन 3 ते 5 किलो, तर डग्ग्याचे वजन 2 ते 4 किलो असते। तबला जोडीतील तबल्याच्या पडद्यावर आघात केल्यास ट्रबल म्हणजे उच्च ध्वनी निर्माण होतो, तर डग्ग्याच्या पडद्यावर आघात केल्यास बेस म्हणजे खालचा ध्वनी निर्माण होतो। तबला जोडीतील दोन्ही वाद्यांच्या पडद्यांवर असलेल्या काळ्या भागास शाई, स्याही, गाभ, अंक किंवा कर्णई म्हणतात। ही शाई लोखंडाची भुकटी, कोळशाची भुकटी, गोंद किंवा तांदळाचे पीठ आणि पाणी यांच्या मिश्रणापासून बनवले जाते। या मिश्रणाला ट्यूनिंग पेस्ट किंवा मसाला म्हणतात। शाई ध्वनीच्या कंपनांना नियंत्रित करते। तबल्याच्या पडद्यावर शाई केंद्रस्थानी असते, तर डग्ग्याच्या पडद्यावर शाई केंद्रापासून थोडी बाजूला असते। तबल्याच्या पडद्यावर केंद्रस्थानी शाई असल्यामुळे संतुलित कंपन निर्माण होतात, ज्यामुळे तबल्यामधून स्पष्ट आणि तीक्ष्ण आवाज येतो। डग्गा हा खालचा ध्वनी निर्माण करण्यासाठी असतो। याच्या पडद्यावर शाई केंद्रस्थानी असेल तर कंपन खूपच नियंत्रित होतील आणि गंभीर ध्वनी निर्माण होण्यास अडथळा होईल। केंद्रापासून थोडी बाजूला शाई लावल्यामुळे डग्ग्याचा मध्यभाग थोडा मोकळा राहतो, ज्यामुळे गंभीर आणि घुमणारा ध्वनी निर्माण होण्यास मदत होईल। शाईजवळील गोल भागास लव, सूर किंवा मैदान म्हणतात आणि त्याच्या बाजूच्या गोल भागास चाट, चाटी किंवा किनार म्हणतात। सर्वात बाहेरची विणलेली जी चामडी कडा असते त्याला गजरा किंवा पगडी म्हणतात। यामध्ये 16 घरे असतात। शाई, चामडी पडद्यांचे थर आणि गजरा यांना एकत्रितपणे पुडी म्हणतात। चामडी पडद्यांना ताण देण्यासाठी वादी गजऱ्यामधून ओवली जाते। वादीला छट, फिता किंवा बद्धी सुद्धा म्हणतात। दोन्ही वाद्यांमधील पडद्यांना योग्य ताण देण्यासाठी आणि ध्वनी गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी त्यांच्यामध्ये लाकडी ठोकळे बसवले जातात। तबल्यातील लाकडी ठोकळ्यांना गठ्ठे म्हणतात, तर डग्ग्यामध्ये छोट्या खिट्ट्या बसवल्या जातात। तबल्यामध्ये सहसा 8 गठ्ठे आणि डग्ग्यामध्ये 8 खिट्ट्या बसवल्या जातात। पडद्यावरील ताण कमी जास्त करण्यासाठी हे गठ्ठे आणि खिट्ट्या हातोड्याने ठोकून पुढे मागे सरकवले जातात। तबल्याच्या लाकडी भागास खोड म्हणतात आणि डग्ग्याच्या धातूच्या भागास भांडे म्हणतात। दोन्ही वाद्यांच्या खालच्या भागात जे गोलाकार चामडी कडे असते त्याला गुडरी, पेंदे किंवा पेंदी म्हणतात। तबला आणि डग्गा जमिनीवर व्यवस्थित ठेवण्यासाठी खाली गोलाकार गादी किंवा चुंबळ वापरतात। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।